तर मुंबईच्या दळणवळण क्षेत्रामध्ये राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललेलं आहे। पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन झालेलं आहे, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा अधिक सुखकर होणार आहे। वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे। पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन हे संपन्न झालंय। मगाशी आपण त्याचा व्हिडिओ देखील बघितला। एक प्रकारे एलिव्हेटेड पॉड्स आहेत। या पॉड्समध्ये 6 लोक बसू शकतात। हे स्वयंचलित पॉड्स आहेत आणि याच्यामध्ये ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे त्यानुसार स्टेशनवर जिथे लोक असतील तिथे तो पॉड थांबेल, लोक नसतील तर पॉड तिथे येणार नाही। अशा पद्धतीनं हे पूर्णपणे ऑटोमेटेड पद्धतीनं याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपलं जे बीकेसी आहे त्याचं पूर्णपणे डिकंजेशन हे बीकेसीचं होईल आणि त्या ठिकाणी लोकांनाही अतिशय सुगमतेनं जाता येईल। तर मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन झालेलं आहे। वांद्रे ते कुर्ला वाया बीकेसी ही पॉट टॅक्सी धावणार आहे, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा अधिक सुखकर होणार आहे। वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे। पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन संपन्न झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडलंय। या पॉट टॅक्सी प्रकल्पामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, सोबतच मुंबईकरांचा प्रवास हा अधिक सुखकर होणार आहे। वांद्रे ते कुर्ला वाया बीकेसी अशी ही पॉट टॅक्सी धावणार आहे। तर मुंबईत पॉट टॅक्सी कशी असेल त्याची अधिक माहिती पाहूया। एकूण लांबी ही सुमारे 9 किलोमीटर आहे। एकूण स्थानक ही 22 असणार आहेत। लांबी सुमारे 3.5 किलोमीटर इतकी आहे। या प्रवासाची ही लांबी असेल। पहिला टप्पा वांद्रे ते कुर्ला असा असेल। कुर्ला ते उत्पादन शुल्क भवन दरम्यान हा प्रवास असणार आहे। पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन हे पार पडलेलं आहे। महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे, यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा अधिक सुखकर होणार आहे। तसंच वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे। वांद्रे ते कुर्ला असा पहिला टप्पा असेल।